हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत उपवास स्पेशल तसेच झटपट बनणारा असा रताळ्याचा किस. तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये रताळी घेतली आहेत पाण्यात टाकून आणि त्याला अशी स्वच्छ साफ करून घेते मी. त्याचबरोबर त्याची अशी साल काढून घेते. सगळी रताळी माझी साफ करून झाली आहेत, त्याची साल वगैरे काढून. तर आता आपण त्याला किसून घेऊया. किसणीच्या मोठ्या साईडने आपण त्याला किसून घेऊया. हे काळजीपूर्वक करा. तर हे बघा, इथे आपली सगळे रताळी चांगली किसून झाली आहेत. तर त्याला आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी असं टाकून त्याला धुवून घेऊया एकदा. हा झटपट होणारा असा आपला उपवासाचा नाश्ता आहे. तर इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. आपण उपवासाला मोहरी वापरत नाही, त्यामुळे आपण फक्त जिरं आणि मिरचीची फोडणी देणार आहोत याला. मिरचीसुद्धा मी उभ्या असं चिरून घेतल्या आहेत 3. आणि आपण आता याच्यावर टाकूया ही आपली भाजी. आणि रताळी पटकन शिजतात, त्याला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे त्याला जास्त वेळ ठेवूसुद्धा नका, लगेच ती करपायला लागतील घालून. तर तुम्ही बघालच, हे बघा आता आपली रताळी कशी लगेच शिजत आलेली आहेत. तर आता या स्टेजला आपण थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकूया आणि ह्याला असं मिक्स करून घेऊया आणि वाफ काढून घेऊया 1-2 मिनटात अजून. तर ही बघा, आपली वाफ काढून झालेली आहे आणि भाजी बहुतेकशी शिजून झाली आता. तर आता या स्टेजला आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडं ओलं खोबरं टाकूया आणि ह्याला नीट मिक्स करून घेऊया त्यामध्ये. तरी बघा, ही आपली भाजी झालेली आहे. थोडा वेळ झाकण ठेवून देते मी ह्याला आणि गार होऊ देऊया. तर ही बघा, ही रेडी आहे आपली रताळ्याचं किस. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला पण सांगा कशी झाली ती.